आहे. नदी सुधार प्रकल्पाबाबत दरवेळेला जिथे जिथे शक्य आहे त्या ठिकाणी मी बोलते. प्रामुख्याने पहिला जो टप्पा नदी सुधारचा झाला, नाईक बेट वगैरे परिसरामध्ये एक बेट आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूनी प्रवाह आहेत नदीचे. पुण्यामधल्या असलेल्या नद्या ह्या लाखो वर्षापूर्वीच्या आहेत असं एक अभ्यासाअंती नुकतंच माध्यमातूनच आम्हाला कळलं आणि माध्यमातून याची सगळ्याची माहिती एक अभ्यास केलेल्या तज्ज्ञ व्यक्तींच्याकडनं जी प्रसारित झाली होती ती आपल्या माध्यमातून आम्हाला कळली की पुण्यामधल्या नद्या या 1 लाख वर्षापूर्वीच्या आहेत. पुण्यामधली राम नदी ज्या प्रकारे मृत झाली, हळूहळू श्रिंक झाली, त्याचा नाला झाला आणि मग नंतर ती नाहीशी व्हायला लागली, तशीच परिस्थिती मुळामुठ्या नद्यांची होईल का अशी प्रामुख्याने भीती वाटते. पुणे शहरामधल्या नदीचं रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट प्रोग्राम चालवत असताना प्रामुख्याने नाईक बेटाचं मी उदाहरण देत होते की दोन्ही बाजूच्या प्रवाहांपैकी एकच प्रवाह शिल्लक ठेवला आणि दुसरा प्रवाह बुजवला. अशा वेळेला तिथल्या नैसर्गिक साधन संपत्तीचं, झाडांचं, फ्लोराफौनाचं जे काही नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीचे पुरावे आम्ही आता साहेबांशी बोलले. साहेब नवीन एक महानगरपालिकेत तरी सुद्धा ते त्यांना माहिती आहे कारण ते जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळे नदी सुधार योजना राबवत असताना, कारण नदी सुधार योजना हा पूर्णपणे महानगरपालिकेचा प्रोजेक्ट आहे, हा केंद्र शासनाचा प्रकल्प नाही. महानगरपालिकेच्या माध्यमातून हा प्रकल्प राबवला जात असताना कोट्यावधी रुपये खर्च केलेले जात असताना अशा रीतीने कृत्रिम सिमेंट कॉन्क्रीट करणं, जुनी पुराणी झाडं, 200-250 वर्षापूर्वीची झाडं नाहीशी करणं, तोडणं, जमीनदोस्त करणं, प्रामुख्याने जी झाडं दुर्मिळ झालेली आहेत अशी ही झाडं बेमुरवतपणे तोडून त्याचं नुकसान करणं हे अजिबात मान्य नाही. आणि प्रामुख्याने नदीचं पात्र, जे नैसर्गिकरित्या नदीचं पात्र आणि त्याचा जो विस्तार आहे त्याच्यावर आधारित ब्लू आणि रेड लाईन्स ठरवल्या पाहिजे, ना की नदी श्रिंक करून त्याला एक चॅनलचं स्वरूप देऊन. कारण की आपण बघितलं की मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षीपेक्षा पाऊस वाढला होता, त्याच्या मागच्या वर्षीपेक्षा पूरस्थिती वाढली होती. कारण का? रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटची कामं चुकीच्या पद्धतीने झालेली असल्यामुळे पूरस्थिती निर्माण होते. लोकांच्या घरामध्ये पाणी जाते, पहिल्या मजल्यामध्ये वरपर्यंत पाणी येते आणि लोकांचे इलेक्ट्रॉनिक गुड्स असतील किंवा जीवितहानी सुद्धा काही वेळेला होण्याची शक्यता आहे. इलेक्ट्रॉनिक गुड्स आणि बाकीच्या वस्तूंचं नुकसान झालेलंच आहे. गाड्या पाण्याखाली जातात, मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेलं आहे. या सगळ्याला कारणीभूत प्रशासनाचं दुर्लक्ष आणि चुकीच्या पद्धतीने केलेलं काम, नाले बुजवणं, या सगळ्यावर आता चर्चा झाली आणि यावर लक्ष घालण्यासाठी त्यांना आम्ही आवाहन केलेलं आहे, विनंती केलेली. त्याचबरोबर एक वेगळी बैठक आणि साईट व्हिजिटची सुद्धा मागणी केलेली की फक्त डेडिकेटेड फॉर रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट साईट व्हिजिट एक असायला पाहिजे आणि एक प्रेझेंटेशनची असायला पाहिजे. तर हा विषय इथे झाला. सूस रोडचा कचरा प्रकल्प हा एक भिजत बोंगडं झालेला आहे. मला प्रश्न पडतो की डेव्हलपमेंट प्लॅन तयार करत असताना जर का NGTचे किंवा इतरही अनेक नॉर्म्स आहेत की कचरा प्रकल्पाच्या किती हद्दीमध्ये बांधकामं असली पाहिजेत किंवा रहिवासी क्षेत्र असलं पाहिजे, मग रहिवासी क्षेत्र जिथे आहे तिथे कचरा प्रकल्पाचं रिझर्वेशन का टाकलं, किंवा कचरा प्रकल्पाचं रिझर्वेशन जिथे टाकले तिथे डेव्हलपमेंट जी बिल्डिंग कन्स्ट्रक्शन प्लॅन आहे त्याला मंजुरी का दिली. आणि ज्या वेळेला सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की 6 महिन्यामध्ये दुसरी जागा शोधा आणि स्थलांतरित करा, त्याला आता 3 वर्ष झाली. सुप्रीम कोर्टाचा आदेशही डावलून आणि आज करू उद्या करू अशा पद्धतीने जर का ते जागाही शोधत नाहीयेत, म्हणून मी त्यांना आवाहन केलेलं आहे ॲडिशनल कमिशनर आणि कमिशनरला की तुम्ही त्या ठिकाणी एक महिनाभर फॅमिलीला घेऊन राहायला या.